आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यात आलं. आता जमीन व्यवहारामध्ये थेट उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांनी तुमच्या मिसेसना टार्गेट केलं जाते. हे वारंवार भाजपकडून ठाकरे फॅमिलीवर का हे केलं जातं? मला असं वाटतं की उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री होणं हा त्यांच्या मर्मावरती आघात झालेला आहे भारतीय जनता पक्षाच्या. 15 ते 20 वर्ष ते या भावनेमध्ये होते की या कुटुंबातलं कोणी येणारच नाही कधी राज्य सरकारमध्ये. आणि उद्धव साहेबांनी सुद्धा ते मुख्यमंत्री होण्यासाठी खूप काही उत्सुक नव्हते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण एक जबाबदारी आली, सर्व पक्षांना असं वाटलं की उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री व्हावं आणि त्यांनी ती जबाबदारी घेतली. आणि ज्या संयमाने कुठेही स्वतःचा तोल न ढळू देता ते कुटुंब काम करतं आहे. दुसरं आमच्या रश्मी वहिनी या अतिशय कुटुंबवत्सल, मातोश्री मासाहेब मीनाताई ठाकरे बचत गट महासंघ त्या चालवतात. असं असताना की त्या असं मॉडेलिंग करणं, गाणी म्हणणं, काही वेगवेगळे शब्द वापरणं, आधीचा चेहरा नंतरचा चेहरा याच्यामध्ये स्वतःचा मेकओव्हर करणं, अशा गोष्टीत वहिनी नाही आहे. अशी साधी माणसं नाही आवडत लोकांना. त्याच्यामुळे मी काय त्याच्यावरती भाष्य करणार. जनतेला आवडतं म्हणजे ते तर वारकऱ्यांच्या समोर पण त्यांचं दिसलं ना. प्रत्येकाशी त्या बोलतात, वागतात, मिसळ होतात आणि त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना टार्गेट करून त्यांचं जे कल्पना आहे की आपण काहीतरी साध्य करू. तर मला असं वाटतं की जसे उद्धवसाहेब ठाकरे महाराष्ट्राचे नेते आहेत तसंच बाळासाहेब ठाकरेंचा जो आशीर्वाद आहे ठाकरे कुटुंबाबरोबर, त्याची जाणीव तरी यांनी 15 वर्ष त्यांनी सत्ता उपभोगली, आधी 5 वर्षानंतर अनेक वेळेला, तीसुद्धा जाणीव न ठेवता उलट आम्ही हिंदुत्ववादी आहोत. आज आम्ही असलो तरी समान किमान कार्यक्रमावर आम्ही या दोन्ही पक्षांबरोबर एकत्र फार चांगलं काम करतो आहे. पण याचा अर्थ आमची श्रद्धा किंवा आमच्या भूमिका याच्यामध्ये कुठे आम्ही काही तडजोड केली असं नाही आहे. असं असतानासुद्धा सातत्याने धडपड भारतीय जनता पक्षाची चाललेली दिसते की कशा प्रकारे कोरोना काळामध्ये राजकारणाचा गैरवापर करून आंदोलनांच्यामध्ये कुठलंही सोशल डिस्टन्सिंग तर लोक बेभान असतात, ते न पाळता जे भाविक आहेत त्यांची दिशाभूल करण्याचं सुद्धा काम सातत्याने चाललेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना जो मर्मावरती घाव बसला आहे उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हायचं मान्य केल्यामुळे, त्या धक्क्यातून ते सावरलेले नाही आहेत. आणि त्यामुळे असं होतं ना काही वेळेला की माणसाला ब्रेनला असं धक्का बसला की थोडा वेळ लागतो सावरायला, तसं हळूहळू सावरतील ते असं मला वाटतं. बस झालं, चला थँक्यू. तुम्हाला सोमय्या कधीतरी असा कायदा आणू शकतील की प्रत्येक व्यवहार त्यांना माहिती झाला पाहिजे, जेणेकरून माहितीचा अधिकाराचा त्यांना त्रास होऊ नये. पण याच्या पलीकडे तुमच्यासारख्या माध्यमांचं आणि सगळ्या समाजाचा वेळ वाया घालवण्यापलीकडे दुसरं ते काही करत नाहीत. आणि त्याच्यामुळे त्यांना, मला तर असं वाटतं की काल मला वायकरांचा शब्द फार आवडला की किरीट सोमय्या पांचट आहेत. बऱ्याच वर्षांनी मी चांगला एक शब्द ऐकला, त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे त्यांना काही फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही आहे. नारायण राणेंनी बिहार निवडणुकीच्या यशानंतर म्हटलं की आता ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात नक्कीच होणार. ऑपरेशन कमळ होणार महाराष्ट्रात, नारायण राणे म्हणतो. मला माहीत नाही सिंधुदुर्गामध्ये कचकड्याची कमळं वगैरे आहेत का आता त्यांच्या, ते कसले ऑपरेशन करणार आहेत ते. विरोधी पक्षाकडून वारंवार सत्ताधारी महाविकास आघाडीला एक इशारा दिला जातो की 15 ऑगस्ट नंतर सप्टेंबर नंतर आता नवीन तारीख त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे, लवकरच ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात. नाही तर खरं सांगायचं तर मी आज तुम्हाला फक्त म्हणजे सामाजिक प्रश्नावर बोलण्यासाठीच बोलावलेलं होतं. बरेच दिवस आपली भेट झाली नाही. पण आता तुम्ही महाराष्ट्राचे हे आहात, काय म्हणायचं, वार्ता संजीवनी देणारे लोक आहात, त्याच्यामुळे तुम्ही हे सगळे प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. एक मी असं सांगेन की भारतीय जनता पक्ष, मला 2005ची इथे आठवण होते की ज्या वेळेला आम्हाला सत्ता मिळाली नव्हती शिवसेनेला म्हणजे, आणि त्याच्यानंतर नारायण राणे साहेबांची जी काही अवस्था झाली होती वैफल्यग्रस्त, तीच आता वैफल्याची सगळी लागण त्यांच्यासह भारतीय जनता पक्षाला झालेली आपल्याला दिसते आहे. आणि त्याच्यामध्ये माणसाचं बोलणं, चालणं, सगळा विचार, श्वास, उच्छ्वास, खाणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या फक्त सत्तेच्या एका समीकरणामुळे पछाडलेल्या दिसून येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ते गोष्ट आहे ना विक्रमादित्य आणि वेताळाची, तसं विक्रमादित्य काम करायला लागला की वेताळासारखं येऊन खांद्यावर बसायचं आणि काहीतरी हा प्रश्न विचारायचा आणि मग परत त्याच्यानंतर त्या वेताळाच्या भूमिकेत जायचं आणि काही ना काही सगळ्या समाजाला हैराण करत राहायचं. तर मला असं वाटतं की यांना जे काही स्थान मिळाले त्या स्थानामध्ये ते एवढे दुःखी आहेत की तो धक्का ते पोचवू शकलेले नाही आहेत. आणि म्हणून मग सातत्याने शेवटी आम्ही आज करणार, उद्या करणार. दुसरी मोठी अडचण अशी आहे त्यांची की त्यांच्या पाठीमागे जे लोक गेले
त्यांची पंचायत अशी झालेली आहे, त्याच्यात भल्या लोकांची परिस्थिती आहे की लोकल ट्रेन जशी सुरू होईल तेव्हा बघल तुम्ही की एका प्लॅटफॉर्मला लोकल लागणार आहे म्हणून सगळे समोर जाऊन उभे राहतात आणि अचानक ते लोकलचं ट्रेनचं स्टेशनचं प्लॅटफॉर्म बदलला की लोक बरेचसे मधल्यामध्येच प्लॅटफॉर्मवर अडकून पडतात. तसे खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षामधल्या ज्या व्यक्ती आहेत त्या एकतर राजानी मारलं म्हणजे ज्यांना केंद्र आणि राज्यामध्ये स्थानच नाही आहे असे लोक खूप दुःखी आत्मे आहेत की जे सातत्याने आमच्या पण त्यांना माहिती झाला पाहिजे जेणेकरून माहितीचा अधिकाराचा त्यांना त्रास होऊ नये. पण याच्या पलीकडे तुमच्यासारख्या माध्यमांचं आणि सगळ्या समाजाचा वेळ वाया घालवण्यापलीकडे दुसरं ते काही करत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांना मला तर असं वाटतं की काल मला वायकरांचा शब्द फार आवडला की किरीट सोमय्या पानसट आहेत. बऱ्याच वर्षांनी मी चांगला एक शब्द ऐकला त्याच्यामुळे त्याच्या पलीकडे त्यांना काही फार महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही आहे. नारायण राणेंनी बिहार निवडणुकीच्या यशानंतर म्हटलंय की आता ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात नक्कीच होणार. ऑपरेशन कमळ होणार महाराष्ट्रात नारायण राणे म्हणतो. मला माहीत नाही सिंधुदुर्गामध्ये कचकड्याची कमळं वगैरे आहेत का आता त्यांचं ते कसले ऑपरेशन करणार आहेत ते. विरोधी पक्षाकडून वारंवार सत्ताधारी महाविकास आघाडीला एक इशारा दिला जातो की 15 ऑगस्ट नंतर सप्टेंबर नंतर आता नवीन तारीख त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे. लवकरच ऑपरेशन कमळ महाराष्ट्रात. नाही तर खरं सांगायचं तर मी आज तुम्हाला फक्त म्हणजे सामाजिक प्रश्नावर बोलण्यासाठीच बोलावलेलं होतं. बरेच दिवस आपली भेट झाली नाही. पण आता तुम्ही महाराष्ट्राचे हे आहात काय म्हणायचं वार्ता संजीवनी देणारे लोक आहात त्याच्यामुळे तुम्ही हे सगळे प्रश्न विचारणं स्वाभाविक आहे. एक मी असं सांगेन की भारतीय जनता पक्ष मला 2005ची इथे आठवण होते की ज्यावेळेला आम्हाला सत्ता मिळाली नव्हती शिवसेनेला म्हणजे आणि त्याच्यानंतर नारायण राणे साहेबांची जी काही अवस्था झाली होती वैफल्यग्रस्त तीच आता वैफल्याची सगळी लागण त्यांच्यासह भारतीय जनता पक्षाला झालेली आपल्याला दिसते आहे. आणि त्याच्यामध्ये माणसाचं बोलणं चालणं सगळा विचार श्वास उच्छ्वास खाणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या फक्त सत्तेच्या एका समीकरणामुळे पछाडलेल्या दिसून येतात. आणि म्हणून मला असं वाटतं की ते गोष्ट आहे ना विक्रमादित्य आणि वेताळाची तसं विक्रमादित्य काम करायला लागला की वेताळासारखं येऊन खांद्यावर बसायचं आणि काहीतरी हा प्रश्न विचारायचा आणि मग परत त्याच्यानंतर त्या वेताळाच्या भूमिकेत जायचं आणि काही ना काही सगळ्या समाजाला हैराण करत राहायचं. तर मला असं वाटतं की यांना जे काही स्थान मिळाले त्या स्थानामध्ये ते एवढे दुःखी आहेत की तो धक्का ते पोचवू शकलेले नाही आहेत. आणि म्हणून मग सातत्याने शेवटी आम्ही आज करणार उद्या करणार. दुसरी मोठी अडचण अशी आहे त्यांची की त्यांच्या पाठीमागे जे लोक गेले त्यांची पंचायत अशी झालेली आहे त्याच्यात भल्या लोकांची परिस्थिती आहे की लोकल ट्रेन जशी सुरू होईल तेव्हा बघल तुम्ही की एका प्लॅटफॉर्मला लोकल लागणार आहे म्हणून सगळे समोर जाऊन उभे राहतात आणि अचानक ते लोकलचं ट्रेनचं स्टेशनचं प्लॅटफॉर्म बदलला की लोक बरेचसे मधल्यामध्येच प्लॅटफॉर्मवर अडकून पडतात. तसे खूप मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षामधल्या ज्या व्यक्ती आहेत त्या एकतर राजानी मारलं म्हणजे ज्यांना केंद्र आणि राज्यामध्ये स्थानच नाही आहे असे लोक खूप दुःखी आत्मे आहेत की जे सातत्याने आमच्या पण संपर्कात असतात. उलट आम्हीच त्यांना म्हणतो की तुम्ही आहात तिथे त्यांचं वैयक्तिक कुटुंब नाही तर संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण भारतातली जनता हे माझं कुटुंब आहे याची काळजी घेऊन आपण काम करावं असा जी भूमिका घेतली आहे. तर कुठेतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या प्रकारांनी राजकारण करण्याचा जो प्रयत्न होतो आहे किंवा त्याच्यावरती दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतो आहे त्याच्यात वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत आहेत. हे सगळं राजकीय वैफल्याचं निदर्शक आहे असं मला वाटतं. बिहार निवडणुकांच्या संदर्भात आज दैनिक सामनानी भाष्य केलेलंच आहे. आमचे खासदार आणि कार्यकारी संपादक दैनिक सामनाचे संजय राऊत यांनी वारंवार याच्यावरती संपर्क आणि संवाद साधलेला आहे. परंतु महत्त्वाचं एक दिसतं आहे की एकतर्फी अगदी एकाला प्रचंड बहुमत आणि दुसऱ्यांना पूर्णपणाने त्यांचं अगदी पानिपत होणं असं झालेलं नाही आहे. जी टक्कर झाली आहे बिहारमध्ये त्याच्यात आपल्याला दिसतं की तुल्यबल स्वरूपाची लढत आहे आणि म्हणून एका अर्थाने मी असं म्हणेन की जनता जागृत होते आहे त्याचं ते प्रत्यंतर आहे आणि ते स्वागतार्ह आहे. दुसरा जो भाग आहे त्याच्यामध्ये 2 सत्ता केंद्रांच्या मध्ये म्हणजे एका बाजूला आत्तापर्यंत आपण बघतो आहे की काँग्रेस विरोधी आणि काँग्रेसच्या बरोबर असणारे असे जे भाग झालेले असतात त्याच्यापैकी तिसरी शक्ती जी आहे त्यांनासुद्धा लोक अनेक राज्यांमध्ये महत्त्व देत आहेत आणि त्यांना आपण प्रादेशिक म्हणू शकतो किंवा वेगळ्या प्रकारच्या विचारधारा म्हणू शकतो. त्यांनासुद्धा लोक नवीन नेतृत्वाला स्वीकारत आहेत हे आपल्याला चित्र दिसते. आम्हाला असं जरूर वाटतं की महाराष्ट्रामध्ये शिवसेनेनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर समान किमान कार्यक्रमांवरती जी भूमिका घेतलेली आहे
त्याच्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे, अजितराव पवार, त्यांना मार्गदर्शन करणारे शरदराव पवार, बाळासाहेब थोरात, मंत्रिमंडळातले महत्त्वाचे घटक, या सगळ्यांनी मिळून एक जो प्रयत्न चालवलेला आहे त्याच्यामध्ये उद्योगांना चालना देणं काम आहे. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की वैधानिक कामं, माझी आता जी जबाबदारी आहे त्याच्यामध्ये वैधानिक कामं, त्याच्यात आमचा प्रयत्न चाललेला आहे की पुणे आणि नागपूर इथेसुद्धा विधिमंडळाचं काम जे आहे ते सुरू व्हावं. त्याचबरोबर व्हर्च्युअली जेवढं कामकाज अजून वाढवता येईल त्या दृष्टीने माननीय सभापती, माननीय अध्यक्ष आणि आमचा प्रयत्न चाललेला आहे. आणि सरकार आणि विधिमंडळ यांचा चांगल्या प्रकारचा सुसंवाद आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा कोरोनाच्या परिस्थितीतून पुढच्या अधिवेशनाच्या तारखा ठरतील त्याच्यामध्ये निश्चितपणाने दिशा कायदा अधिवेशनामध्ये येणं या संदर्भामध्ये आमचा स्वतःचा निश्चितपणाने लक्ष राहणार आहे एक उपसभापती या नात्याने. त्याचबरोबर आपल्या लक्षात असेल की 6 मार्चला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि महिला सक्षमीकरण याच्यावर जी सगळी चर्चा घेतली होती त्याच्यात अनेक उपाययोजना सुचवलेल्या आहेत. आणि आज जी काही लोक कन्सर्न व्यक्त करत आहेत, विरोधी पक्ष असतील काय असतील, या सगळ्याचं शपथपत्रावरती त्या लोकप्रतिनिधींनी दिलं आहे. आणि आता उद्धवसाहेब स्वतः विधान परिषदेच्या निवडणुकीतलं शपथपत्र तुम्ही पाहिलेलं आहे, सर्वांनी पाहिलेलं आहे. पहिलं म्हणजे 3 वाजल्यानंतर भारतभर इंटरनेटवरती घाई सगळ्यांना हीच होती की उद्धव साहेबांचं शपथपत्र बघायचं आणि त्याच्यात कोणाची काय प्रॉपर्टी आहे ही शोधायची म्हणून. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या याच्याकडे शपथपत्राकडे सगळ्यांचं लक्ष होतं. पण त्यात समजा, मी असं म्हणते तुम्हाला, समजा त्यात काय सापडलं असतं त्याच वेळेला त्याच्यावरती कोणी आवाज उठवला असता. आणि त्यामुळे पुरावे असतील तर ते दाखवणार ना. दुसरं असं आहे की ज्यांच्याकडे कुठल्याही केसमधले कुठलेही पुरावे असतील ते सगळे प्रसिद्ध लोक आहेत, ते उच्च न्यायालयाला सादर करू शकतात, याचिका दाखल करू शकतात. ती याचिकावरती काय तो निर्णय घेतला जाईल. पण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोघांबद्दल मला फार आदर आहे. याच्यासाठी आदर आहे की ज्या वेळेला समाजामध्ये कुठल्याही निर्णयाच्यामध्ये एक द्विधा मनोवस्था असते त्यावेळेला मार्गदर्शन करण्याचं काम न्यायसंस्थेचं असतं. आणि त्यामुळे ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते जरूर मांडावेत. आणि त्यामध्ये जे मात्र निराधार असतील गोष्टी, मी असं म्हणेन तुम्हाला एक सांगेन म्हणजे की 1 महिनाभर त्यांना पुरावे द्यायला मुदत द्यावी. आज आपण आता तारीख आली आपली साधारण 12 नोव्हेंबर, 12 डिसेंबर योगायोगाने मला वाटतं वाढदिवस आहे पवारसाहेबांचा, त्यामुळे त्यांना शुभेच्छाही देते आधीच. आणि 12 डिसेंबरपर्यंत पुरावे जर का दिले नाहीत ना तर या लोकांनी जाहीर माफी मागावी असं माझं त्यांना आव्हान आहे. असं जरा तुम्ही अर्णव गोस्वामींनी सुटल्यानंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कुठेतरी आणि त्या पद्धतीने म्हटलं की महाराष्ट्र सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कुठेतरी बोध घेते त्या पद्धतीने आरोप केला. आता असं आहे की माणूस जेलमधून आल्यावर फार दुःखी असतो, त्यामुळे आपण त्याच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. मला वाटत नाही की कोर्ट कमिटीत असलेल्या गोष्टीची दखल मी घ्यायला पाहिजे म्हणून, कारण आमच्याकडे हक्कभंग चालू आहे. पण मी काही भाष्य करणं त्यांच्या विषयावर योग्य नाही. चित्रा वाघ ज्या भाजपच्या नेत्या आहेत त्यांनी आरोप केलेला आहे की राज्यात रोज महिला आणि मुलींवर अत्याचार बलात्कार होत आहेत. महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित नाही आहे. अजून राज्य महिला आयोगाला अध्यक्ष दिला जात नाही, दिशा कायद्याची अंमलबजावणी होत नाही. आता तरी भयमुक्त दिवाळीची ओवाळणी आम्हा महिलांच्या जोडीत टाकणार आहात का, अशा प्रकारचं मुख्यमंत्र्यांना तुम्ही. कसं झालं आहे की सरकार महिला प्रश्नावर अतिशय गंभीर आहे. म्हणजे अनिल देशमुख असतील स्वतः, किंवा आरोग्य विभागामधल्या कोविड हॉस्पिटलमधल्या SOPचा विषय सारखा त्या काढतात. पण मी स्वतः राजेश टोपे यांशी बोललेली आहे आणि सर्व हॉस्पिटल्सना महिला रुग्णांच्याबद्दल काय काय त्यांनी दक्षता घ्यायच्या याच्या संपूर्णपणाने मार्गदर्शक तत्त्व त्यांना दिली. वेगळी SOPच्या याच्या संपूर्णपणाने मार्गदर्शक तत्त्व त्यांना दिली. वेगळी SOPs नसतील, ज्या केंद्र सरकारच्या SOPs आहेत त्याच राज्यांनी स्वीकारलेल्या आहेत सगळ्या आरोग्याच्या संदर्भात ज्या आहेत त्या. आणि त्याच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य विभाग आणि गृह विभाग दोघांनीसुद्धा दिलेल्या आहेत. दुसरं, ज्या वेळेला एक सामाजिक अपप्रवृत्ती आपण म्हणू की गुंडगिरी करणं किंवा महिलांची छेडछाड करणं, ही काय अमुक एका राजकीय पक्षातच असते अशातला भाग नाही आहे. वेगवेगळ्या प्रकारचे लोक त्याच्यामध्ये करत असतात. बऱ्याच वेळेला कुठल्या पक्षात नसणारेही लोक अशी गुंडगिरी करत असतात, हे आपल्याला माहिती आहे. एकही उदाहरण असं नाही आहे की ज्याच्यामध्ये शिवसेना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी कुठली गुंडगिरी दडपण्यासाठी कुठे त्यांनी केला आहे प्रयत्न, किंवा गुंडगिरीच्या पाठीमागे म्हणजे गुंडगिरीच्या राजाश्रय त्यांनी दिला आहे, असं कुठलं उदाहरण असेल तर चित्रा त्यांनी जरूर सांगावं. आणि मी असं म्हणेन त्यांना की त्यांच्याकडे कधी पुरावे असतील काय असतील तर त्यांनी पण राज्य महिला आयोगावर पूर्वी काम केलेलं आहे. तर कुठलेही DG असतील, कुठलेही
गृहमंत्री असतील त्यांच्याकडे ते माहिती देऊ शकतात. पण जेव्हा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा आल्या इथे तेव्हा त्यांनी आम्हाला बोलावलं नाही. त्यांनी तिथे अधिकाऱ्यांशी बोलल्या त्या, मग त्यांनी राजकारण करायची गरज नव्हती ना. त्यामुळे उलटं असं आहे की भारतीय जनता पक्षाची जी वक्तव्य आहेत त्यांच्या नेत्यांची अनेक जणांची, त्याच्यामध्ये विशेषतः उत्तर प्रदेश आणि बिहारमधून जी काही वक्तव्य येतात त्याच्यात तुम्हाला कल्पना आहे की महिला गवताचा भारा कापायला जातात आणि त्या चांगल्या चालीच्या नसतात म्हणून त्यांच्यावर बलात्कार होतात. हे कोण बोलतं? भारतीय जनता पक्षाचे आमदार बोलत आहेत उत्तर प्रदेश आणि त्या ठिकाणी आपण चित्र पाहिलेलं आहे. दुसरं त्यांनी उदाहरण तिकडच्या आमदारांनीच केलेलं आहे की जे लोक आरोपी आहेत ते आरोपी सगळे लोक भाजपच्या आमदाराच्या घरी लखनौला जमलेले आणि तिथे बैठक होते की कशा पद्धतीने भूमिका घ्यायची. आणि हा एका बाजूला त्यांचं कृत्य आणि वर्तन जे आहे ते. दुसरं तुम्हाला आठवतं गणेश पांडेची केस, पुढे काय झालं? महिला आयोगाकडे दिली होती, पुढे त्याचा रिपोर्ट आला नाही, काही कळलं नाही त्याच्यामध्ये. तो माणूस अजूनही आपल्याला बाहेर सगळीकडे फिरताना दिसतो आहे. त्या संबंधित व्यक्तीला गप्प बसवण्यामध्ये आलेला आहे. इतकंच नव्हे तर मला असं वाटतं म्हणजे राज्य महिला आयोग लवकर नेमला गेला पाहिजे, याच्यात माझ्या मनातही काही शंका नाही. मी पण माननीय मुख्यमंत्र्यांशी याच्या विषयावरती बोललेली आहे, परत एकदा बोलीन. परंतु दुर्दैवाने आत्तापर्यंत सगळं ते राज्य महिला आयोगाच्या ज्यावेळेला भारतीय जनता पक्ष आणि आमचं सरकार होतं तेव्हासुद्धा 2 वर्षांनी राज्य महिला आयोग नेमला गेला होता. आणि त्याच्यामुळे राज्य महिला आयोग जरूर असावा, परंतु राज्य महिला आयोगामध्ये अत्यंत उत्तमपणे निपक्षपातीपणे काम करणारे लोक असले पाहिजेत असं मला स्वतःला जरूर वाटतं. आणि तशी लोक नक्की महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर राज्य सरकार देईल, याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आहे. परंतु दिशा कायदा अधिवेशनामध्ये येणं या संदर्भामध्ये आमचा स्वतःचा निश्चितपणाने लक्ष राहणार आहे एक उपसभापती या नात्याने. त्याचबरोबर आपल्या लक्षात असेल की 6 मार्चला आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आणि महिला सक्षमीकरण याच्यावर जी सगळी चर्चा घेतली होती त्याच्यात अनेक उपाययोजना सुचवलेल्या आहेत. आणि आज जी काही लोक कन्सर्न व्यक्त करत आहेत विरोधी पक्षामधल्या महिला नेत्या की महिलांवर अधिक अत्याचार होत आहेत, त्याच्यात मला इथे मुद्दाम सांगायला पाहिजे की ज्या ठिकाणी कुठे आरोपी पकडले गेले नाहीत, अशी उदाहरणं शिरूरसारखं उदाहरण असेल त्याच्यातही आता आरोपी पकडले गेलेले आहेत. पण मुळामध्ये अशा घटनाच घडू नये यासाठी राजकारणमध्ये न आणता समाज आणि राजकीय पक्ष यांनी एकत्र काम केलं पाहिजे. महिलांच्या प्रश्नावरती केवळ राजकारण करून काही होत नाही. नाहीतर आपण बघतो की राजकारणामध्ये मुली उचलून आणण्याची भाषा करणारे नेते हे महिला सुरक्षेवरती बोलताना आपल्याला दिसतात. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये लव जिहादचा विषय जो आहे तो हा फक्त राजकारणापुरता वापरला जाताना दिसतो, परंतु अँटी ट्रॅफिकिंग किंवा महिलांचा व्यापार या संदर्भामध्ये कुठेही आपल्याला सुरक्षिततेची पावलं उचललेली दिसत नाहीत. हाथरस असेल किंवा उन्नाव असेल याच्यामध्ये महिला न्यायव्यवस्थेच्या चौकटीवर पोचण्याच्या आधीच त्यांच्यावरती अत्याचार होतात. मग ते जसे बिहारमध्ये होतात तशी काही आपल्याला उदाहरणं महाराष्ट्रात पण दिसतात, ती दुर्दैवी आहेत. आणि त्यासाठी त्यांना राजकीय पाठबळ अशा लोकांना मिळता कामा नये की जे राजकीय पाठबळ आपल्याला जसं उत्तर प्रदेशमध्ये बघायला मिळालं तसं महाराष्ट्रात मात्र चित्र नाही आहे. हे मी माझ्या स्वतःच्या 25 वर्षाच्या महिला प्रश्नाच्या अनुभवावरून सांगेन की महिलांवर अत्याचार करणाऱ्या कुठल्याही गुंडाला, कुठल्याही प्रवृत्तीला, कुठल्याही व्यक्तीला हे सरकार आणि महाराष्ट्राचं विधिमंडळ हे कधीच पाठीशी घालणार नाही. हा आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे आणि पुढच्या काळातसुद्धा आमची त्या दृष्टीनेच लक्ष प्रत्येक घटनेकडे, प्रत्येक केसकडे राहणार आहे. हे मी इथे आपल्याला सांगू इच्छिते. तुम्ही जे काम केलं पत्रकारांनी गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना काळामध्ये, त्यामध्ये तुम्हीसुद्धा कोरोना योद्धे आहात, हे मला सांगायला अजिबात काही कुठली संदेह नाही वाटत आहे. पांडुरंग रायकरसारखा पत्रकार असेल किंवा ज्या पत्रकारांचे याच्यात मृत्यू झाले त्यांच्या घरात दिवाळी साजरी होणार नाही आहे याच्याबद्दल मलाही स्वतःला खूप वाईट वाटतं. परंतु काही वेळेला आपल्याला असं म्हणतं काळाच्या समोर आपण सगळेच जण अगदी ज्याला आपण म्हणू की वेगवेगळ्या मंत्र्यांना किंवा वेगवेगळ्या राष्ट्राध्यक्षांना जिथे कोरोना सोडत नाही आहे त्या ठिकाणी या सगळ्याच्या समोर आपण मास्क असेल किंवा ही सगळी काळजी घेणं हे आपण सगळ्यांनी पुढच्या काळापर्यंत काही वर्षांसाठी आपल्याला हे करावं लागणार आहे असं मला जाणीवपूर्वक सांगावं असं वाटतं. ताई, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केलेले आहेत हे तर उद्धव ठाकरे फॅमिली यांच्यावर, अन्वय नाईक आणि ठाकरे यांच्यामध्ये जवळपास 21/7/12 उतारांवर संयुक्त नावं असल्याचं त्यांनी आरोप केलेला आहे. अशी किती